हे केळीचं फूल आहे, ह्याची भाजी बनवतात. असं हे सोलून घ्यायचं आणि ह्याचं हे काढले ना पाकळ्या, त्याच्यामधले असं हे निवडून घ्यायचं, नाही तर ते कडू लागतं. असं निवडून घेतल्यानंतर अगदी बारीक चिरून घ्यायचे. हे असंच जर राहिलं तर चुकून कडू लागतं, म्हणून ते काढून घ्यायचं आणि बारीक चिरून घ्यायचं आणि लगेच पाणी ओतायचं, नाहीतर ते लाल पडतं. मुगाची डाळ भिजत घातली आणि चिंचगूळ पण भिजत घातला आहे. हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. रात्री करायचे असेल तर सकाळी भिजत घालायची. 1 चमचा जिरे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये लसूण, खोबरं, हळद 1 चमचा, गरम मसाला, आपला भाजीचा काळा मसाला आणि ते धुवून घेतलेले त्याच्यामध्ये ते केळीचं फूल घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. भिजवलेली डाळ, चिंचगूळचं पाणी, चवीपुरतं मीठ. आता आपण झाकण ठेवून जरा शिजू द्यायचं. वरून कोथिंबीर घालायची, 1 वाफ येऊ द्यायची. ही आपली तयार केळफुलची भाजी. करून पहा, खूप छान लागते, मस्त चविष्ट.